नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे। आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण तापलंय। सध्या अनेक पक्षात इनकमिंग आउटगोइंग सुरू झालंय। त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातील काँग्रेस पक्षाचे 2 आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे। नुकतंच या 2 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मंगळवारी रात्री या 2 आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीनंतर आता हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे दोन्ही नेते काँग्रेस हायकमांडच्या रडावर आहेत। या दोन्ही नेत्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका काँग्रेसनेच ठेवलाय, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल अशी शक्यता वर्तवली आहे। मात्र या कारवाईपूर्वीच या 2 आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, त्यामुळे हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याचं बोललं जात आहे।